नमस्कार महाराज मित्रांनो, एकदम जबरदस्त मक्याची व्हरायटी आहे ॲडव्हान्टेजची 741। आता याची लागवडीची जर तुम्ही बघाल, याची लागवड जर तुम्ही बघाल तर 2 सरींमधलं अंतर तुम्हाला 2 फूट ठेवायचं आहे। 2 झाडांमधलं अंतर जे आहे, दाण्यांमधलं अंतर ते तुम्हाला 9 इंच ठेवायचं आहे। आता याची खासियत जर बघाल तर याचे कणीस जे आहे, भुट्टा जो आहे तो टोकापर्यंत भरतो। त्याच्या भुट्ट्यामध्ये जी गिट्टी येते ती एकदम बारीक येते आणि दाणे जे येतात मित्रांनो ते एकदम चिपटे दाणे येतात, कॅप्सूल येतात आणि नारंगी कलरचे येतात। त्याच्यामुळे याला इतरांपेक्षा बाजारभाव जास्त भेटतो। इतकी भारी व्हरायटी आहे की याची हाईट जी आहे 5-5.5 फुटाच्या वर जात नाही। त्यामुळे वादन असू द्या, जास्त वेगाचे वारो असू द्या, आणि त्याचा दांडा जर बघाल तुम्ही एकदम घट्ट असतो। आणि तुम्ही त्या झाडाकडे जर बघाल तर मुळातच ते झाड तुमच्याशी बोलतं, एक झाडाशार झाड असतं, एकदम हिरवगार असतं। त्याच्यामुळे याची जी प्रतिकार क्षमता आहे मित्रांनो झाडाची, रोगांप्रती असू द्या किंवा तो मर रोगाला असू द्या, एकदम चांगली आहे। आणि याचे उत्पन्न जर तुम्ही चांगला काढणार राहिला तर एकरी 50 क्विंटल पर्यंत तुम्ही काढू शकता। छान व्हरायटी आहे, सगळ्यांनी लावा आणि कुठल्याही जमिनीला चालते महाराज। तुमची जमीन हलकी असू द्या, तुमची जमीन भारी असू द्या, तुमची जमीन मध्यम असू द्या। अजून दुसरा महत्त्वाची गोष्ट, याला एकच कणीस टिकतं। एकदम जबरदस्त व्हरायटी आहे, तुमच्या इथल्या कुठल्याही कृषी केंद्रामध्ये अवेलेबल होऊन जाईल अशी येते। आणि हे थोडंसं मागे जे दिलेलं आहे तुम्ही जर बघाल, इथेनॉल इन एव्हरी कार्नेल, याचा लई अभ्यास केला राव मी, पण हे मला काही समजलं नाही। तुम्ही लई कमेंट्स करत असतात तर थोडं याच्याबद्दल बी मला सांगा की हे काय भानगड आहे। तर आजसाठी एवढंच महाराज। जय हिंद, जय महाराष्ट्र।